नमस्कार मित्रांनो. तर आपल्या पोलीस विजन युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आज तुम्हाला एक नवीन अपडेट माहिती घेऊन आलेला आहे. तर पहा मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या 26 तारखेला होणाऱ्या एक्झाम आहेत. त्या एक्झामच्या सेंटर पब्लिश झाले होते आणि त्या नवीन नोटिफिकेशन नुसार काही सेंटरमध्ये चेंजेस करण्यात आलेला आहे. तर तुमची नोटिफिकेशन आपण रीड करणार आहोत. तर खाली पहा नवीन नोटिफिकेशन काय आहे. तर शिपाई या पदासाठी शिपाई या पदासाठी होणाऱ्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामच्या 2 सेंटर आहेत, कोल्हापूर आणि ठाणे. या 2 डिस्ट्रिक्टमध्ये होणाऱ्या एक्झाम मध्ये काही अंशतः बदल करण्यात आलेला आहे. रिवाइज एक्झामिनेशन सेंटर लिस्ट फॉर कोल्हापूर आणि ठाणे डिस्ट्रिक्ट हे बघा, तुम्ही पाहून घेऊ शकता. तर तुम्हाला एक मित्रांनो एक सजेशन राहील की तुम्ही एक्झामला जाण्याच्या आधी तुम्ही स्वतः प्रत्येकाने आपापलं हॉल तिकीट नवीन डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. कारण आपल्या एक्झाम सेंटर काही अंशतः चेंज झालेलं असू शकतं आणि तुम्ही जुना जर हॉल तिकीट 22 तारखेच्या आधी, हे 22 तारखेचं नोटिफिकेशन आहे, त्याच्या आधी जर डाउनलोड केला असेल आणि काही अंशतः तुमच्या जर नोटिफिकेशन मध्ये नवीन नोटिफिकेशन नुसार जर तुमचं सेंटर चेंज झालेलं असेल तर तुमची गैरसोय होऊ शकते. आणि ही गैरसोय टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने नवीन आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर नोटिफिकेशन काय आहे तर मित्रांनो बघा, 22 एप्रिल 2026 नोटिफिकेशन आहे मित्रांनो आणि हायकोर्टचं नोटिफिकेशन आहे. ऑथेंटिक आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक विनंती राहील की प्रत्येकानं आपलं हॉल तिकीट नवीन डाउनलोड करायचं आहे. तर बघा आणखी काही ते बघू शकता. पिओन, हमाल या संवर्गातील आहे. कोल्हापूर ठाणे डिस्ट्रिक्ट त्या 2 जिल्ह्यांमधील आहे. बाकीच्या जिल्ह्यांच्या जरी मुलं असतील त्यांनी सुद्धा आपलं हॉल तिकीट नवीन डाउनलोड करून घ्यायचं आहे. कारण नोटिफिकेशन तर 2 जिल्ह्याचं आहे, तरी पण आपण सावध राहायचं आहे. प्रत्येकानं आपापलं नवीन आदल्या दिवशी 25 तारखेला तुम्ही डाउनलोड करू शकता. काही चेंजेस झाले असेल तर तुम्हाला ते नवीन नोटिफिकेशन नुसार हॉल तिकीट मिळून जाईल. त्याने दिलेला आहे, इट इज फ्युचर्स क्लॅरिफाईड दॅट देअर नो चेंजेस इन एक्झामिनेशन सेंटर लिस्ट ऑफ द अदर डिस्ट्रिक्ट. म्हणजे इतर कोणत्याही जिल्ह्यांचे चेंजेस झालेले नाहीत सेंटर, फक्त 2च जिल्ह्याचे सेंटर चेंजेस झालेले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी पण माझं सजेशन राहील तुम्हाला एक की तुम्ही सर्वांनीच एक आपले हॉल तिकीट नवीन डाउनलोड करून घ्यायचे आहे. कारण त्यांचं नोटिफिकेशन जरी क्लिअर असेल तरी आपण सावध राहायचं आहे मित्रांनो. आणि एक्झाम साठी जात असताना काही तुम्हाला जे काही एक्झाम साठी घेऊन जायचं आहे ते सर्वांनी काळजीपूर्वक घेऊन जावा. एक्झामच्या टायमिंगच्या आधी उपस्थित, अर्धा तास आधी उपस्थित राहा. सर्वांनी एक्झाम अगदी तळमळीने, आपलं सिलेक्शन 100% झालंच पाहिजे या अँगलनं प्रत्येकाने आपली एक्झाम योग्य पद्धतीने प्रश्न पेपरला हँडल करायचं आहे आणि जास्तीत जास्त स्कोरिंग करायचं आहे मित्रांनो. आणि आपल्या युट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला सर्वांना एक्झाम साठी ऑल द बेस्ट राहील आणि जास्तीत जास्त मुलांनी पेपर चांगला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ही बॉम्बे हायकोर्टची मोठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला क्लर्क बनण्याची और शिपाई पदासाठी शिपाई बनण्याची मोठी संधी आहे मित्रांनो. ही गमावू नका. कोर्टचा एक चांगल्या ठिकाणी तुम्ही एक एम्प्लॉय बनणार आहात. चांगल्या ठिकाणी एक नोकरी, दर्जेदार पद्धतीची एक नोकरी आपण मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही मिळवणार आहात. आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या 2-3 दिवस राहिलेले आहेत मित्रांनो. आज 23 तारीख आहे. 2 दिवस तुमच्या हातात राहिलेले आहे. तर सर्वांनी लास्ट टप्प्यामध्ये जास्तीत जास्त प्रिव्हियस क्वेश्चन असतील किंवा काही एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील तर ते पाहून जायचं आहे मित्रांनो. जास्तीत जास्त क्वेश्चनवर भर द्यायचा आहे. आता थिअरी वाचण्यावर तुम्ही जास्त भर देऊ नका मित्रांनो. जास्तीत जास्त क्वेश्चनवर भर द्या. क्वेश्चन अनालिसिस करून जा आणि कोणत्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका.
फ्री माइंडेड अगदी पेपरला जायचं आहे मित्रांनो, तरच तुमचा पेपर अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह कराल. आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्हाला नवीन नोटिफिकेशन आलेलं आपण समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्वांनाच हे कळायला समजलं असेल की मित्रांनो आपल्या हॉल तिकीट मध्ये काही चेंजेस झालेला आहे. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट एक्झाम साठी. तर थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला आवडली असेल माहिती तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे. सर्वांपर्यंत ही लिंक शेअर करायची आहे. धन्यवाद मित्रांनो.